नमस्कार शेतकरी बांधवांनो. माती, जिला आपण काळी आई म्हणतो, ज्याच्यातून आपण अन्नधान्य पिकवतो, त्या मातीत अनेक सूक्ष्मजीव असतात. ते मातीला सशक्त बनवतात. त्या सूक्ष्मजीवांमुळे खऱ्या अर्थाने माती निर्जीव वस्तू न राहता सजीव बनून राहते आणि अशा सजीव मातीचा पिकांना प्रचंड फायदा होतो. अशा मातीतून पिकांना भरपूर प्रमाणात अन्नद्रव्ये मिळतात. आता या मातीचा कस आपल्याला वाढवता येऊ शकतो का? नक्कीच. त्यासाठी उपाय आहे जीवामृत. जीवामृत हे जमिनीसाठी जीवरूपी अमृतच. घरगुती वस्तू वापरून घरच्या घरी हे जीवामृत कसे तयार करायचे ते आपण पाहू. यासाठी 50 लिटर पाण्यामध्ये 250 ग्रॅम सेंद्रिय गूळ, 250 ग्रॅम बेसन पीठ, 2.5 किलो देशी गाईचे शेण, 2.5 लिटर गोमूत्र तसेच सजीव माती थोड्या प्रमाणात घ्यावी. सर्वात आधी एका ड्रममध्ये 50 लिटर पाणी घ्यावे. त्यातील थोड्या पाण्यामध्ये बेसन पीठ व गुळाचे पाणी तयार करून घ्यावे. थोड्या पाण्यामध्ये देशी गाईचे शेण व गोमूत्र यांचे मिश्रण करून ते नीट ढवळून घ्यावे. तयार झालेले मिश्रण 50 लिटरच्या ड्रममध्ये टाकावे व त्याचबरोबर त्यात आधी तयार केलेले बेसन पीठ व गुळाचे पाणी टाकावे. तसेच थोड्या प्रमाणात सजीव माती देखील त्यात टाकावी व मिश्रण एकजीव करून घ्यावे. त्यानंतर तयार झालेले द्रावण घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने ढवळून घ्यावे. तयार झालेले द्रावण बांधून सावलीत ठेवावे. हे द्रावण कमीत कमी 2 ते 3 दिवस सावलीत ठेवून सकाळ संध्याकाळ काठीने घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने ढवळून घ्यावे. 4 ते 5 दिवसानंतर तयार झालेले जीवामृत वापरता येते. 1 एकर क्षेत्रासाठी 200 लिटर जीवामृत हे पुरेसे ठरते. अशा प्रकारे जीवामृत वापरल्याने शेतकऱ्यांना भरपूर फायदा होऊ शकतो. जसे की पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, तसेच पिकाची वाढ जोमदार होते. मातीमधील उपयुक्त जीवाणूंची संख्याही वाढते. रासायनिक खतांवर होणारा खर्च कमी होऊन उत्पादन खर्चात घट होऊन उत्पन्न देखील वाढते. असे फायदेशीर असणारे जीवामृत तुम्ही देखील तुमच्या शेतात जरूर वापरा. याचा फायदा तुम्हाला देखील नक्कीच होईल. धन्यवाद.